आपले ज्येष्ठ मार्गदर्शक किरणदादा गुजर व सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मला यायला थोडासा वेळ झाला त्याबद्दल देखील व्यक्त करतो. पण दादांचा कार्यकर्ता असल्यामुळे वेळेत आलो होतो. 7 वाजता अजून तयारी चालू होती, त्यामुळे म्हटलं पुढे कुठेतरी 550-100 मतं कुठं मिळतील तिथं तरी जाऊन यावं, त्याला नमस्कार करून यावं म्हणून थोडासा वेळ झाला. पण खरं सुशील शेठच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की अत्यंत चांगल्या पद्धतीने यावेळेसची निवडणूक बारामतीच्या व्यापाऱ्यांनी व मागच्या सहकाऱ्यांनी हातात घेतली तर वावड होणार नाही. सकाळी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीची एक व्यापाऱ्यांची फेरी 40 चौकातून घेतली. त्या फेरीला अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्साह होता आणि इथं आल्यानंतर मी बाहेरून चालत आलो गेट पासून. एवढ्या गाड्या एवढ्या 4 व्हीलर होत्या, मला लक्षात आलं की आता खऱ्या अर्थाने आपण चांगल्या मताधिक्याने सर्व व्यापाऱ्यांच्या आशीर्वादावर खूप चांगल्या पद्धतीने आपले सर्व 41 उमेदवार आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येईल याच्यात कुठलीही शंका नाही. खरं तर माझ्यानंतर किरणदादा सविस्तर बोलतील. मी एवढंच या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काही गोष्टी सांगणार आहे. खरं तर नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस 4 तारखेला आरक्षण पडलं. 4 माझ्या मते ऑक्टोबरला आरक्षण पडलं आणि त्यावेळेस पासून थोडीशी हे होतं की सर्वसाधारण नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी ड्रॉ पडला होता. सगळ्यांनीच थोडासा आग्रह केला की सचिन तुमच्या कुटुंबामध्ये या पदाला बऱ्याच तुमच्या ज्येष्ठांनी त्यामध्ये कैलासवासी कारभारी अण्णा असतील, माझे वडील सदाबापू असतील, माझ्या आई रेशीबाई असतील, सगळ्यांनीच वेळोवेळी काम केले. तुम्हालाही दादांनी 2016 मध्ये नगरपालिकेमध्ये काही त्यावेळेस प्रसंग उद्भवले होते. मला तिथं पाठवण्यात आलं होतं आणि मला तिथं पहिल्याच सिनिंगमध्ये गटनेत्या या पदावर दादांनी कामाची संधी दिली. त्यामध्ये पौर्णिमा तावरे त्यावेळेस अशाच जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून गेल्या होत्या. तर तो काळ आताचा काळ खूप वेगळा आहे. 2016 मध्ये आम्ही निवडून गेलो होतो त्यावेळेस केंद्रात आणि राज्यामध्ये 100% भाजपाची सरकार होतं. आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये मी असतील, किरणदादा असतील, सर्वच नगरसेवक माझ्यामध्ये 35 नगरसेवक आपल्या विचाराचे आले होते. 4 नगरसेवक विरोधात निवडून आले होते. तर ते 4 पैकी नंतर 3 आणि आता तो 4था जो विरोधात निवडून आला तो सुद्धा आले का येऊन गेले वाटतं. सुनील शेठ त्यावेळेस निवडून आले होते, सुनील सस्ते ते त्यावेळेस माझ्या विरुद्ध पडले होते. सुभाष शेठ निवडून आले ते सुद्धा आता आपल्या विचारात झालेले, ते सुद्धा आता आपले उमेदवार आहेत. म्हणून आता कोणच विरोधात राहिलं नाही. पण काही लोकांना वाटतं, खरं तर बाहेरच्या लोकांना लक्षात येतं की बारामतीमध्ये एवढा विकास केल्यानंतर खरं तर निवडणुका हा एक माध्यम असतो, पण विरोधाला विरोध व्हायला नाही पाहिजे. तिथं चांगले उमेदवार आहेत तिथं निश्चित बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. यंदा पहिल्यांदाच बारामती नगरपालिकेच्या इतिहासामध्ये आपले 8 नगरसेवक बिनविरोध निवडून गेले. ही का शक्य झालं तर संपूर्ण जनतेला विश्वास आहे की आपला नेता जो सकाळी 5:30 वाजल्यापासून आपल्या बारामतीच्या विविध प्रश्नासाठी मार्ग काढण्यासाठी दिवस रात्र काम करतायत, त्याला सुद्धा आपण कुठेतरी त्याला साथ द्यायला पाहिजे. म्हणूनच दादांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यापासून एक प्रचंड प्रतिसाद आपल्या सर्व उमेदवारांना मिळतोय आणि बहुतांश ठिकाणी आपले 8 उमेदवार बिनविरोध निवडून गेले. पण 2016 मध्ये तसं परिस्थिती नव्हती. छोट्या छोट्या निधीसाठी सुद्धा त्यावेळेस आम्हाला सभागृहामध्ये खूप अडचणीचा काळ होता. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस दादांनी 2019 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस उपमुख्यमंत्री शपथ घेतली त्यावेळेस मी होतो, किरणदादा होतो, आम्ही सर्वजण दादांना विविध सादरीकरण केले. त्यावेळेस दादांनी एकच सांगितलं की तुम्ही आता
वाईट काळ बघितला. माझ्या बारामतीकरांनी 2014 पासून 2019 मध्ये आपण कुठेही सत्तेत नव्हतो, आता पुन्हा आपण सत्तेत आलेलो. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त काम करा, निधीची काहीच काळजी करू नका. मागच्या पासून ते आता 2021 मध्ये ही बॉडीची मुदत संपली डिसेंबर मध्ये. 18 फेब्रुवारी 2022 मध्ये ऑफिशियली प्रशासक म्हणून त्याला नगराध्यक्षपद आणि प्रशासक अशा दुहेरी भूमिकेमध्ये सीओला पूर्णपणे ताबा मिळाला. आणि 2022 पासून आता 2025 पर्यंत जवळपास 3 बजेट हे पूर्णपणे सीओने सादर केले. 100% प्रशासनाच्या कामकाज पूर्णपणे सीओच्या हातात होता. अशा 9 वर्षामध्ये दादांनी जवळपास 3000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी आपल्या बारामती नगरपालिकेला दिलेला आहे. आणि त्याबरोबर आपला फक्त जो आपला दर आपण गोळा करतो तो फक्त 300 कोटीचा आहे. म्हणजे जे आपण व्यापारी आहोत, आपल्याला हे आकडेमोड वेगळी सांगायची गरज नाही. उत्पन्न 1 रुपया आणि वरून मिळतात 10 रुपये, एवढ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा अर्थाने बारामती बदलते. महेंद्र काका इथे बसलेले ते सिव्हिल बँकचे मेंबर आहेत. त्यावेळेस बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला कॅनल असा करायचा आहे, अशा पद्धतीने सिव्हिल टँक पाहिजे. कशा पद्धतीने दादांनी तुमचे विचारात असलेली गोष्ट ती साकार करताय, तुम्ही बघताय की आपल्याला सिव्हिल टँक एवढं भव्य दिव्य होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच ठिकाणी जागेमध्ये आपण सिव्हिल टँक करतो. हा भिगवण रोड परिसर किंवा भिगवण चौक किंवा त्या काळातला की रणती चौक यावेळेस कशी परिस्थिती होती आणि आता सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड टीकेला आम्हाला सामोरं जायला लागलं की टिळा चौक, आमका चौक, फलाना चौक विरोधकांनी कुठेतरी ह्याची टीका करायला सुरुवात केली. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस 15 ऑगस्टला आपण इथं राष्ट्रध्वज फडकवला आणि रणती चौकाचं तिरंगा सर्कलमध्ये रूपांतर केलं, त्यावेळेस आपल्या सर्वांना या चौकामध्ये आल्यानंतर एक राष्ट्राच्या बाबतीत एक अभिमानाचे एक त्यामध्ये भावना येते आणि एक सुंदर परिसर या भागामध्ये होतोय. सर्वच कामं प्रगतीपथावर दादांचं बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे हे सगळी कामं निश्चितपणे ज्यावेळेस होतील त्यावेळेस बारामतीला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सुभाष शेट्टी सांगितलं, सुशील शेट्टी सांगितलं की बऱ्याचशी अशी दालनं व्हायला लागलेत की ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी. आज आपण जर काय जवळून 12 भिगवण रोडला बघितलं तर प्रत्येक ब्रँडचं दुकान आता झालेलं आहे. पेपे जीन्स सुद्धा मिळते, आता बेनिगलचं सुद्धा दुकान आलेले, सगळे दुकानं आलेले. हे कशाचं एक उदाहरण आहे की आपली बारामती फार प्रचंड वेगाने बदलते. की हे सगळे ब्रँड कुठलाही सर्वे केल्याशिवाय कुठल्याही आपल्या तालुका स्तरावर हे त्यांची दालनं उघडत नाही. त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की इथं पर कॅपिटा इन्कम सुधारलेला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक नागरिकाला त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यावेळेस असे ब्रँड आपल्या इथं दालनं उघडतात. सुभाष शेट्टी सांगितलं की ते आणि मी गाड्या विकतो, तर तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही गेले 25 वर्ष वाहन उद्योगामध्ये आहे. वेगवेगळे उतार चढाव वाहन उद्योगामध्ये बघितले. पण राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या दिवसापासून जीएसटी 2.0 आला, तुम्ही बघितलं की जीएसटी 2.0 हा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू केला. ऑक्टोबर मध्येच केला ना, 22 ऑक्टोबर पासून. नवरात्रीच्या पहिल्या माळेला त्यांनी ऑक्टोबर पासून त्याला अंमलात आणायचा त्यांनी हे केलं. पण त्यांनी ते करत असताना 4 ऑक्टोबरला त्याची घोषणा केली होती जीएसटी 2.0 ची. हे का मी एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगतो की आमच्या सुशील शेठला सुद्धा दादांच्या शिफारसीवर निलेश निंबाळकरांना, धनांचे जामदारांना जीएसटीच्या सेंट्रल फेडरल कमिटीवर ते सदस्य. हे केलं असताना त्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी, त्यावेळेस केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यामध्ये दादा सुद्धा बीसीच्या माध्यमातून बऱ्याचशा मिटिंग्सला हजर असायचे. आणि तुम्ही बघितलं की मागच्या 1 महिन्यापासून आपल्या स्पेंडिंग पॉवर किती वाढलेली. टीव्हीच्या किमती कमी झाल्या, फ्रीजच्या किमती कमी झाल्या, 4 मीटरपेक्षा गाडीच्या किमती कमी झाल्या. आणि यंदा या दिवाळीमध्ये ज्यावेळेस माझ्या व्यापारी बांधवांनी आकर्षक पद्धतीची रोषणाई केली होती 3 पेठांमध्ये, 3-4 पेठांमध्ये, आणि हा जीएसटी 2.0 चा बेनिफिट मिळाला. तुम्ही बघितलं की किती मोठ्या प्रमाणात खरेदी यावेळेस रेकॉर्ड ब्रेक खरेदी आपल्या दसरा दिवाळीमध्ये झाली. हे सगळं होत असताना आपल्याला काही मोठी मोठी अडचणी सुद्धा आहेत.
जगामध्ये वेगवेगळे युद्ध चालू आहे त्याचा निश्चित परिणाम आपल्या सगळ्या व्यापारावर होते. पण दादांनी जो केलेला विकास आहे त्यामुळे आपल्या बाजारपेठांमध्ये आपला व्यापार दिवसेंदिवस वाढत चाललाय. हे कुठलाही व्यापारी नाकारू शकणार नाही. अगदी चर्मकारापासून ते सुवर्णकारांपर्यंत सगळ्याची दुकानं सणासुदीमध्ये फुललेली आणि हे फुलण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ह्या बारामतीमध्ये आदरणीय दादांचा एक वेगळा दराडा आणि एक वेगळं शिस्त प्रत्येक प्रशासनावर आहे आणि सर्वांवरच असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या घटना आपल्या व्यापाऱ्यांवर कधीही झालेल्या नाही. चुकून एखादी घटना घडली तर काही तासामध्येच त्याच्यावर निश्चितच मार्ग काढतात. म्हणून मला एवढ्याच या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा वास सुटलेला आहे. त्याच्यानंतर दादाही मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की उद्याच्या 2 तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवारांना आपण आपलं मत, आपलं पाठिंबा, आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला नगरपालिकेमध्ये पुढच्या 5 वर्षाचं कामकाज करण्यासाठी पाठवल्यानंतर तुम्ही एक निश्चित बाळगा की हा सातव कुटुंबातला मुलगा तुमचाच मुलगा, व्यापाऱ्यांचाच मुलगा. आम्ही सुद्धा पूर्वसुखीचे शेतकरी होतो पण आता छोटासा व्यापार माझाही झालेला आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्यातच बोलतो. तुम्ही व्यापाऱ्यांचाच मुलगा, तुम्ही निश्चित तुमच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही. 41 नगरसेवकांची टीम घेऊन 4 जे स्वीकृत नवीन नगरसेवक दादाजी निवडून देतील असे 45 नगरसेवक आणि मी 46वा कुठेही कामामध्ये कमी पडणार नाही याचीच या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा आपण व्यापाऱ्यांनी हा आमच्या प्रचारासाठी हा मोठा व्यापारी मेळावा आयोजित केला त्याबद्दल बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशनचे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.